विद्यार्थी मित्रांनो, एक इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला द्यायची आहे. मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या पर्पल आर्ट चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. भरपूर मुलांनी मला कॉल पण केलेले, आम्हाला कमेंट पण आलेले की सर आमचा PRN एक्सपायर झाला आहे. सो आता आमच्या एक्झामचं काय, आम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा पण आमचा PRN एक्सपायर येतो आहे, आम्हाला एक्झाम फॉर्मही भरता येत नाही आहे. PRN एक्सपायर का होतो? कारण एखादा सब्जेक्ट मॅक्सिमम टाईम दिला किंवा तो वायडी पडले, समजा 3पेक्षा जास्त वायडी पडले तर PRN एक्सपायर होतो. सो त्या मुलांचं काय? सो मुलांनो, ज्यांनी मला हा प्रश्न विचारला होता कमेंटमध्ये पण होता आणि कॉल पण आलेले काही मुलांचे की PRN एक्सपायर झाला, आमचं काय? सो घाबरू नका, त्या मुलांसाठी एक शेवटची संधी आहे. 31 ऑक्टोबरला या 31 ऑक्टोबर 2025ला युनिव्हर्सिटी त्याच्यावर मीटिंग घेणार आहे आणि ज्यांचा PRN एक्सपायर झाला आहे त्यांनी नेमकी काय करायचं, त्यांना काय संधी दिली जाणार या संदर्भात निर्णय होणार आहे. काल परवाच एक सर्क्युलर मी बघितलं, त्यात 31 ऑक्टोबरची तारीख दिली. सो जी काय अपडेट येईल 31 ऑक्टोबर नंतर मी तुम्हाला ती नक्की देईन. ओके, सो ज्या मुलांचा PRN एक्सपायर झाला आहे सध्या त्यांनी 31 तारखेपर्यंत टेन्शन घेऊ नका. 31 तारखेपर्यंत काही ना काही चांगला तुमचा रिझल्ट येईल, तसं मी अपडेट करेलच. चला, बाकी पर्पल हॅट ॲप्लिकेशनवरनं अभ्यास करा, नक्की इंजिनिअरिंग सोपी जाईल. थँक्यू.